तुम्ही राजकीय पक्षांच्या नादी लागून आमच्यावरती येऊ नका. कळलं का? तुमचा वापर केला जातोय, तुमची डोकी भडकवली जात आहेत आणि पुढची डोकी भडकतील ती एवढी भडकतील. बरं का? आमची डोकी भडकली तर मग केवढी भडकतील? तुमच्याकडे तुमच्या सोसायटीमध्ये कोणी मुली येणार असतील तुमचे, तुम्ही गारमेंट टाका, येऊन गेले की काढून टाका. तुम्ही सरसकट पांढरे पट्टे मारणार, काय सांगायचं तुम्हाला पांढरे पट्टे मारून? विनाकारण वाद निर्माण करतायत. इतकी वर्ष आम्ही इथे राहतो, इथे इतकी गुजराती लोक राहायची, पूर्वीपासून राहायची, कधी भांडण नाही, वाद नाही, काही नाही. ते आताच कसं सुरू झालं गेल्या 10-12 वर्षात. आम्ही पण अत्यंत तेवढा वर्ष नाही आता लगेच. तर या 15 दिवस महिन्यामध्ये काय म्हणजे प्रश्न असा आहे ना की या सगळ्या समाजाला काय वाटलं की वरती तुम्ही गुजराती बसले म्हणजे आम्ही काय वाटत नाही करू. असं थोडी होतं. कापड टाका पांढरं कापड टाका ना, जेव्हा येते त्याला पांढरं कापड टाका, ते गेले की कापड काढून टाका. पट्टे कसे मारताय? ट्रॅफिक मध्ये आहात का तुम्ही? ट्रॅफिक डिपार्टमेंटला पट्टे मारायला मग त्या दिवशी तुमच्या सोसायटी पांढरा कापड टाका, एक दिवसात रात्री परत. कुठच्याही सोसायटीत कुठच्याही धर्माने या गोष्टी करता का बघायचं? या गोष्टी समोरच्या समजून घ्या. उगाच पॅरेटिक व्हायला जाऊ नका. उगाच पॅरेटिक व्हायला जाऊ नका. शांत व्यापारी लोक व्यापार करा, शांत नका. कळलं का? धर्म आहे, धर्माच्या ठिकाणी तुम्ही धर्माचं काम करा ना. कोण नाही म्हणते तुम्हाला? आजपर्यंत तुम्हाला कोणी अडवलंय? भेटत पद्मसागर बरोबर आहे, नाही घरी येऊन गेले, भेटतो घरी आले, जेवले, त्यांचं जेवले, जेवले. आतापर्यंत मला की तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय, तुमच्या समाजातल्या लोकांना तुम्ही समजून सांगा. जे काय तुम्हाला करतात हे वाचलं असतं तर आम्हाला